तुझी प्रियाला प्रीत कळेना. मेघना, अगं इथे सगळे तुला मिस करतायत. मेघना, तू काय करायचं ठरवलंयस? अगं गप्प नको राहूस, बोल ना मेघना. मेघना, मेघनाशी बोलतेस तू? पण ती तर US मध्ये आहे ना, आणि तुझ्या फोनमध्ये ISD सर्व्हिस नाहीये म्हणाली होतीस तू. आई, अगं मी ती सर्व्हिस नुकतीच चालू करून घेतली. बरं झालं, दे इकडे. हॅलो मेघना, आई बा, कुठे आहेस तू? कशी आहेस ग? खूप आठवण येते तुझी. एकदा सुद्धा फोन नाही केलास तू. मी बोलू नाही शकले ना तुझ्याशी, त्यामुळे. पण आता जास्त बोलणार नाही मी. खूप पैसे लागतात म्हणे या फोनला. पण महत्वाचं सांगते, आता ना अभिचे लग्न ठरलंय आणि तू यायला पाहिजेस लग्नाला. हॅलो हॅलो मेघना, हॅलो हॅलो. आई, अगं रेंजमुळे फोन कट झाला असेल. मी परत करेन तेव्हा सांगेन तुला. मेघना नक्की कुठे आहे? आणि मला आईला दिलेली उत्तरं नकोयत. जे खरं आहे तेच सांग. एका अटीवर सांगेन अभि. ही गोष्ट घरात कोणालाच नाही कळली पाहिजे. ठीक आहे? नाही कळणार. आता खूप छान दिसतेस. माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की तुझी कपाळावरची टिकली कायम अशीच राहू दे. माय बेस्ट विशेस टू यू अँड अभि. We got to wait for the right time. आणि तोपर्यंत तू तुझ्या चेहऱ्यावर असं छान स्माईल आण. सगळ्यांना असं वाटू दे की जे काय होतंय ते तू सगळं ऍक्सेप्ट केलंयस. किमान हे लग्न होईपर्यंत तरी तुला असंच करावं लागणार आहे. बेटा, मी तुला जे काय करायला सांगते त्यात आपलाच फायदा आहे. विश्वास ठेव माझ्या. काय झालं अभि? काय प्रॉब्लेम आहे का? नाही ग, ते रात्री नीट झोप नाही झाली ना, म्हणून. मुझे नींद ना आए, मुझे चैन ना आए, जरा जाए कोई ढूंढ के लाए. रात्रभर झोपला नाही अभि, शमीच्या आठवणीत. आशू, चला, तयारी झाली तुमची? बर सासूबाई, माधुरी तयार झाली की तिला जरा लवकर बाहेर यायला सांगाल. आम्ही वाट बघतोय तिची. चला चला चला, लवकर, उशीर होतोय. चला आता रोमॅन्टिक कपल.